36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील संत धोंडीबा महाराज मंदिराजवळील हाजी सलीम यांचे महाराष्ट्र ऑटो पार्ट्स आणि वाहन दुरुस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15 लाखांचं साहित्य चोरून नेल्याच्या घटनेला पंधरवडा उलटत नाही तोच पुन्हा शनिवारी दिनांक 9 मार्च 2024 रोजी रात्री 2 ते 3 च्या सुमारास हिम्मतनगर शिक्षक कॉलनी आणि संत धोंडीबा महाराज मंदिर परिसरामध्ये अशी 4 घरे आणि एक दुकान फोडले. यामध्ये अंदाजे 1.5 ते 2 लाखांचं साहित्य आणि 1.5 ते 2 लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. 15 दिवसांपूर्वीच येथील अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील महाराष्ट्र ऑटो पार्ट्स आणि वाहन दुरुस्तीच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल 15 लाखांचे साहित्य चोरून नेले होते. या घटनेचा तपास सुरू असताना शनिवारी रात्री दुसऱ्यांदा दुकान फोडून चोरट्यांनी 1.5 ते 2 लाखांचे साहित्य लंपास केले. या एकाच दुकानातून 15 दिवसांच्या काळात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. यांसह हिम्मतनगर येथील VK राऊत यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी चोरून बँकेचे कर्मचारी UR तडवी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडले. मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. त्यानंतर शिक्षक कॉलनी भागामध्ये भाड्याच्या घरात राहणारे मंगेश सोनोने राहणार दहिगाव तालुका भोकरदन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 1.5 ते 2 लाखांची रोख रक्कम लंपास केली. शेजारील बँकेचे रोकड शाखा कर्मचारी हर्षद स्वामी यांच्याही घराचे कुलूप तोडले. मात्र काही न मिळाल्यामुळे साहित्य अस्ताव्यस्त केले. अक्षय जगताप यांची होंडा डिलक्स दुचाकी वाहन चोरून चोरट्यांनी संत धोंडीबा महाराज मंदिर परिसरातील भारत काळे यांची पल्सर बजाज कंपनीची दुचाकी चोरली. यांसह विठ्ठल काळे यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. यापैकी 2 दुचाकी शिवण्यात तर एक अजिंठा येथे सोडून चोरटे पसार झाले. रविवारी सकाळी या घटना एकामागून एक उघडकीस आल्या. त्यामुळे या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड.